नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक. मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत गौरवाचा, अत्यंत ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरतो आहे. आज 1 मे महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या दिवशी स्थापित झाला, त्या महाराष्ट्र दिनी मराठा विद्याप्रसारक समाज आपल्या दीर्घ तेजस्वी परंपरेत आणखी एक सोनेरी पान जोडत आहे. आजपासून रेडिओ कर्मवीर 88.4 या नावाने मविप्र समाजाचा कम्युनिटी रेडिओ आपल्या सेवेत रुजू होत आहे. या ऐतिहासिक क्षणाला शब्दबद्ध करताना माझे हृदय अत्युच्च अभिमानाने भरून येत आहे. मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज ही केवळ एक संस्था नाही, ती एक चळवळ आहे, एक संस्कृती आहे, एक प्रेरणास्त्रोत आहे. 110 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक अन्यायाच्या छायेत बहुजन समाजातील प्रत्येक घरात शिक्षणाचा दिवा पेटवण्याचे स्वप्न कर्मवीर रावसाहेब थोरात, गणपतदादा मोरे, D.R. भोसले आदी कर्मवीरांनी व समाजधुरीणांनी पाहिले. त्यापुढील काळात त्यांच्या समवेत कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब बेरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांनी व उत्तरार्धात ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे, ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे, डॉक्टर वसंतराव पवार आदींनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानसेवेसाठी, संस्था विकासासाठी अर्पण केले. आज त्या महान कर्मवीरांच्या कार्याला, विचारांना आणि आदर्शांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे भाग्य रेडिओ कर्मवीरद्वारे आपणास पुन्हा एकदा साध्य करीत आहोत. आज मराठा विद्याप्रसारक समाज आपल्या छत्रछायेखाली सुमारे 350 प्राथमिक व माध्यमिक शाळा, 63 उच्च माध्यमिक विद्यालय, 22 वरिष्ठ महाविद्यालय, 25 व्यावसायिक महाविद्यालय, 25 वसतिगृहे तसेच आरोग्य, कौशल्य विकास, व्यवसाय आदी संबंधीच्या मिळून 504 ज्ञानशाखा यशस्वीपणे चालवत आहे. 2.25 लाख विद्यार्थी, 11,161 शिक्षक सेवक, 10,660 आजीव सेवक सभासद व जगभर पसरलेले सुमारे 1 कोटी माजी विद्यार्थी असा हा अपार परिवार संस्थेच्या उज्ज्वल यशाची साक्ष देतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याच्या प्रकाशात आम्ही काम करतो, अत्यंत पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने. आमचा एकच ध्यास आहे, शिक्षणाचा झरा अखंडपणे वाहावा आणि समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करावे. रेडिओ कर्मवीर फक्त गाणे किंवा करमणुकीपुरता मर्यादित राहणार नाही. तो तुमच्या भावना मांडेल, तुमच्या स्वप्नांची गोष्ट सांगेन, साहित्य, तंत्रज्ञान, शिक्षणाची गोडी रुजवेल. तो तुमच्या आणि आमच्या मनाचा पूल बनेल, ज्यावरून आपले विचार, आपली मते, आपली संस्कृती अखंड वाहत राहील. या रेडिओसोबत आजपासून कर्मवीर या नावाचे यूट्यूब चॅनेल देखील सुरू करीत आहोत, जेणेकरून माहितीच्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत अधिकाधिक लोकांशी जोडले जाऊ. कारण काळ बदलतोय, माध्यमं बदलत चालली आहेत, पण आपलं ध्येय मात्र तेच आहे, समाजाला उजळवणं. माझ्या प्रिय नाशिककर हो, आजवर आपण मराठा विद्याप्रसारक समाजावरती प्रेम केलं, विश्वास दाखविला. तोच विश्वास, तेच प्रेम आता रेडिओ कर्मवीर या नवीन उपक्रमावरही ठेवावे. या रेडिओला उदंड प्रतिसाद द्यावा आणि रेडिओ कर्मवीर आपल्या नाशिककरांचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या स्वप्नांचा खराखुरा आवाज बनावा, ही मनपूर्वक अपेक्षा मी व्यक्त करतो. हा रेडिओ तुमचा आहे, तुमच्या आवाजाचा आहे, तुमच्या स्वप्नांचा आहे. तो नाशिकचा, नाशिककरांचा, आपुलकीचा, हक्काचा कणखर आवाज व्हावा, हीच आमची विनंती आहे. चला एकत्र पुढे जाऊया. कर्मवीरांच्या संस्कृतीचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या विचारांचा आवाज बनूया. जय महाराष्ट्र, जय मविप्र.